रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळा भेट झाल्याची माहिती येते। दोघांची ही विधिमंडळ परिसरात भेट झाली आणि त्याच दरम्यान रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची गळा भेट झाल्याचं समजते। गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आपण पाहत होतो। अशा घटना काही घडत होत्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची गळा भेट झाल्याची मोठी बातमी समोर येते। विधिमंडळ परिसरात भेट झाली। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे राज्याचं आणि याच दरम्यान रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची गळाभेट झाल्याची दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्येही मतभेद असल्याच्या बातम्यांवरून महायुतीत नेमकं होतंय काय अशा देखील चर्चा रंगल्या होत्या। महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र आता ज्या दोघांमुळे या चर्चा रंगल्या तेच दोघं आता समोर भेटलेले आहेत आणि गळाभेट झाल्याचं देखील कळतंय। खरं तर अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि विधिमंडळ परिसरातच यांची भेट झाली। आपण ही दृश्य पाहू शकतो। या दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे। रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे या दोघांची भेट झाल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? खरं तर या दृश्याबद्दल काय बोलायचं? या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली। नक्कीच आपण बघतोय की रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी एकमेकांची गळा भेट घेऊन खरं तर एक वेगळं असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। कारण की एकीकडे संदर्भात जर आपण बघितलं तर त्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उतरलेले बघायला मिळाले होते। टोकाचा विरोध बघायला मिळाला होता, टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले होते आणि आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतलेली बघायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच राजकारणाची एक वेगळी संस्कृती जी आहे ती या निमित्तानं समोर येते। यासोबतच महायुती म्हणून हे दोन्ही पक्ष खरं तर एकत्र आहेत। मात्र निवडणुकीच्या काळामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यावर पडदा पडल्यानंतर अशा पद्धतीची ही गळाभेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्याच्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून हे तीनही पक्ष एकत्र उतरलेले बघायला मिळतील आणि एक वेगळं राजकारण जे आहे ते त्या निमित्तानं देखील पाहायला मिळेल। मी एका व्यवस्थेचा पाठलाग करत होतो। त्या पाठलागी जो काय पाठलाग होता त्याच्यामध्ये मी जे काही पुरावे ठेवले त्या एका व्यवस्थेसमोर ठेवले। कधी भेटणार आहेत रवींद्र चव्हाण सर? परत लवकर वेळ घेऊन सांगेन आपल्याला। गुरुदेव सामपेशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेशचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार नितेश राणे सर जोडले गेले। सर, काय सांगाल? तुमची आता गळाभेट झालेली आहे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत, काय नेमकं सर? हो, चांगली गोष्ट आहे। मला चव्हाण साहेबांनी समोरून बोलवलं, मी त्यांची वेळ घेणार आहे सविस्तर बोलण्यासाठी। आता फक्त आम्ही एक समोरासमोर आलो म्हणून जास्त काय बोलू शकलो नाही। मी त्यांची चव्हाण साहेबांची लवकरात लवकर वेळ घेऊन दुरावा जो आहे तो मिटलेला आहे। आता दुरावा व्यक्तीमध्ये नव्हता, मी एका व्यवस्थेचा पाठलाग करत होतो। त्या पाठलागी जो काय पाठलाग होता त्याच्यामध्ये मी जे काही पुरावे ठेवले त्या एका व्यवस्थेसमोर ठेवले। आता कधी भेटणार आहेत रवींद्र चव्हाण सर? परत लवकर वेळ घेऊन सांगेन आपल्याला। गुरुदेव सामपेशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेशचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आपण पाहिलं या भेटीनंतर स्वतः निलेश राणेंनीच प्रतिक्रिया दिलेली आहे। मी जे काही आरोप केले ते वैयक्तिकरित्या नव्हते, कोणताही वैयक्तिक वैर आमच्यात नाही। मी ज्या व्यवस्थेबद्दल बोललो त्याच संदर्भात मी त्यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे। सविस्तर मी रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घेणार असं निलेश राणेंनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं। दृश्य तुम्ही पाहताय, रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंची भेट झालेली आहे। सध्या अधिवेशन सुरू झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्येही टोकाचे मतभेद असल्याचं आपण पाहिलं। अनेक आरोप प्रत्यारोप झाले। मतदानाच्या पूर्वीच पैसे वाटपावरून देखील अनेक आरोप करण्यात आले आणि आता सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चांगली भेट झाली। तर आपण पाहू शकतो या संदर्भात निलेश राणेंनी देखील माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। मी ज्या काही टीका केल्या त्या वैयक्तिक नव्हत्या, त्या एका व्यवस्थेसंदर्भात होत्या आणि त्या व्यवस्थेसंदर्भातच मी आवाज उठवला आणि याच संदर्भात मी रवींद्र चव्हाण यांची भेट देखील घेणार आहे।